नमस्कार. मी अमोल वागलाणे. पैशाची कार्यशाळा या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत श्री माधव महाराज डाके यांचा जीवन प्रवास, आतापर्यंतची वाटचाल आणि पुढील कार्यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तर आज यूट्यूब चॅनलवरती आपलं मी स्वागत करतो. तुमच्याबद्दल सांगा, बालपणापासून आपण सुरुवात करूया. माझं नाव माधव अरुणराव डाके. वारकरी संप्रदायामध्ये मी माधव महाराज डाके काठवडीकर या नावानं परिचित आहे. बीड तालुक्यामध्ये बीड शहराच्या 9 किलोमीटर परळी तेलगाव रोडला, बीड परळी रोडला माझं गाव आहे. काठोडा नावाचं गाव आहे. डोंगरामध्ये वसलेलं 900 लोक 700-800 लोकसंख्या असलेलं, दूध व्यवसाय आणि शेती हा 2 व्यवसाय माझ्या गावामध्ये चालतात. माझे वडील एक शेतकरी आहेत, दूध व्यावसायिक आहेत. सायकलवर दूध वाहणाऱ्या दूधवाल्याचा मी मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. लहानपणापासून आम्हाला वडिलांनी बीड शहरामध्ये इथं शिकवलं. मला चांगलं आठवतंय, आम्ही पेठबीडमध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहायचो आणि आमचे वडील त्यावेळेस दूध घेऊन बीडला यायचे. सांगायचं तात्पर्य हे आहे की आमच्या वडिलांनी खूप संघर्षातून आम्हाला शिकवलं. शिक्षणावर त्यांची नितांत श्रद्धा होती. आपली मुलं शिकावीत, मोठी व्हावीत ही धारणा त्यांची होती. मला चांगलं आठवतंय, सुरुवातीला काही वर्ष आम्ही वडील सकाळी दूध घेऊन यायचे, सोबत सकाळच्या भाकरी असायच्या आणि संध्याकाळच्या वेळेला काहीतरी आम्ही पिठलं किंवा काहीतरी भाजी करायचो स्टोवरती. आणि असं आम्ही 3 भावंड, मी, माझा मोठा भाऊ श्याम डाके जे सध्या प्राचार्य आहेत, आणि आमचा चुलत भाऊ अनिल डाके, असं आम्ही त्या ठिकाणी 3 राहायचो. म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून मी इथपर्यंत आलेलो आहे. त्याच्यामुळं माझ्या या परिस्थितीची मला जाण आहे. अतिशय. तर आपला जन्म कुठल्या सालाचा काय? मी 1982 30 डिसेंबर 1982 ला माझा काठवड्यामध्ये जन्म झाला. मला गावाविषयी नितांत आदर आहे, प्रेम आहे. गावकऱ्यांनी मला आजपर्यंत फार मोठं प्रेम दिलेलं आहे. म्हणून मी माझ्या नावाच्या पाठीमागे काठवडीकर असं लावतो. का? आपण गावाला विसरता कामा नये. गाववाल्यांनी मला फार प्रेम दिलेलं आहे. आणि एक काठवड्या भूमीमधून म्हणजे अनेक आठवणी आहेत. आम्ही गावाकडून कसं बीडला यायचो, शनिवारी रविवारी सुट्ट्याचं कसं, गावाकडची ओढ कशी होती, या सगळ्या गोष्टींच्या अनेक आठवणी मनामध्ये आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही शिक्षण केलं. माझं प्राथमिक शिक्षण गावामधल्या प्राथमिक शाळेमध्ये झालं होतं. जिल्हा परिषदेची शाळा होती. सराफ गुरुजी नावाचे एक शिक्षक आम्हाला होते, ब्राह्मणाचे, आणि एक आढाव सर म्हणून होते. तर दोघांच्या लहानपणी जे संस्कार आमच्यावर केले, जे लहानपणी दोघांनी आम्हाला जे घडवलं, आढाव सरांनी आणि सराफ सरांनी, तर या लोकांनी घडवल्यामुळं आमच्यावर जे संस्कार झाले मला चांगलं आठवतंय. त्यांच्या खाल्लेल्या मी छड्या, त्यांनी मला बनवलेला कोंबडा, या सगळ्या गोष्टी आज स्मरणामध्ये आहेत. 5वी पासून ते 10वी पर्यंत मी पेठबीड मधल्या विनायक विद्यालयामध्ये शिकलो. विनायक विद्यालयामध्ये आम्हाला सुतार सर म्हणून इंग्रजीला होते. राख नावाचे एक शिक्षक होते आम्हाला. 7वीला ते वर्ग शिक्षक होते. तकीक सर नावाचे शिक्षक होते मराठीचे. त्यांचं माझ्यावर फार प्रेम होतं. मी म्हणजे शिक्षकांचा लाडका होतो. माझा स्वभाव पहिल्यापासून शांत असायचा. मी मागे म्हणजे बॅक बेंचर्स आहे, पण बॅक बेंचर जरी असलो तरी स्वभावामुळे मला 8वीला तकीक सरांनी मॉनिटर केलं होतं. शिक्षणावर पहिल्यापासून वडिलांची श्रद्धा होती. आमचे वडील शाळेमध्ये येऊन सांगायचे. लोकांच्या जर मुलाला मारलं तर पालक त्या काळामध्ये सुद्धा भांडायला यायचे, पण आमचे वडील शाळेमध्ये जाऊन सांगायचे की माझ्या मुलाला जास्त मारा. त्यामुळे सगळ्या शिक्षकांना परवानगी असायची आणि सगळे शिक्षकांचं आमच्यावरती कटाक्ष असायचा. मला ही गोष्ट आवर्जून या ठिकाणी नमूद करावीशी वाटते, सांगावीशी वाटते सर्वांना, की पालकांनी जर आपल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकाला जर थोडी मुभा दिली तर शिक्षक अधिक त्या विद्यार्थ्यावर लक्ष देतो. हल्ली काय झालंय,
कोणी शिक्षकाने विद्यार्थ्याला जर काही बोललं तर तो विद्यार्थी नाही शिक्षक आता बघू म्हणजे असं शिक्षकांना नोकऱ्या करणं कठीण चाललंय. म्हणजे विद्यार्थ्याकडे असं बघू सुद्धा शिकत नाही की डोळे हा, वाटावे. तर मी सुद्धा एक शिक्षक आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी मला जवळून मी अनुभवलेल्या आहेत. पण त्या शिक्षकांच्या मारामुळंच मी कदाचित इथपर्यंत हा माझा प्रवास आहे. मी वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक गावांना मी फिरलो, अनेक गावं बघितली, माणसं बघितली, मोठमोठाले गड बघितले, सर्व साधू संतांच्या सानिध्यामध्ये मी गेलो. ज्ञानोबारायांची माझ्यावर कृपा झाली म्हणून माझ्या मुखामधून ज्ञानेश्वरी भावकथा बाहेर पडली. माझ्या जीवनामधलं सर्वोच्च जे अचिव्हमेंट आहे ती ज्ञानेश्वरी भावकथा आहे. मला तुम्हाला सांगायला अगदी विनम्र भावानं मी सांगेल की माझ्या जीवनामध्ये मी ज्ञानेश्वरीची कृपा माझ्यावर झाली. आणि ज्ञानेश्वरीचा चमत्कार असा आहे की 2000 पहिलं लॉकडाऊन 19 मार्च 2020 ची गोष्ट आहे. 19 मार्चच तो दिवस असावा. पहिली सुट्टी होती त्या दिवशी. याच्यासाठी एक दिवसाचं लॉकडाऊन होतं. आणि त्या दिवशी मी जी ठाण मांडलं, जी ज्ञानेश्वरी हातामध्ये घेतली, ती पुढची 3 वर्ष महाराज मी फक्त ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलं. आमच्याकडे वरती एक रूम आहे, स्पेशल रूम आहे, अटॅच टॉयलेट वगैरे अटॅच आहे. मी सकाळी स्नान करायचो, जेवण करायचो आणि 7-7:30ला मी नित्य नियमाने वरती जायचो. 8 वाजता मी त्या रूम मध्ये बसल्याच्या नंतर संध्याकाळी 8 वाजता खाली यायचो. मध्यंतरी फक्त जेवायचा गॅप असायचा. म्हणजे 10-10, 12-12 तास ज्यावेळेस ज्ञानेश्वरीची साधना केली त्यावेळेस ज्ञानेश्वरीची कृपा झाली. आणि ज्ञानेश्वरी भावकथा हा माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. माझे मित्र आहेत पेठबीडमध्ये, सचिन महाराज सपकाळ. दरम्यानच्या काळामध्ये ते मला म्हणाले की महाराज तुम्ही ज्ञानेश्वरीचं एवढं अध्ययन करताय, ज्ञानेश्वरी एवढं तुम्ही हे करताय. आणि खरंच ज्ञानेश्वरीने मला फार मोठं केलं. ज्ञानेश्वरीने मला माणूस बनवलं. ज्ञानेश्वरीने मला समाजामध्ये वेगळी ओळख दिली. माधव महाराज डाके या नावाला आकार देण्याचं काम ज्ञानेश्वरीने केलं. म्हणून माऊलींची कृपा माझ्यावर आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. सचिन महाराजांनी पहिली भावकथा, ज्ञानेश्वरी भावकथा त्यांच्या संगीत विद्यालयामध्ये आयोजित केली. मला चांगलं आठवतंय. श्रोते कमी होते, लॉकडाऊन होतं, डिस्टन्स ठेवण्यासाठी कोणी एकमेकांना बोलत सुद्धा नव्हतं. अशा काळामध्ये आम्ही ज्ञानेश्वरी केली काही मोजक्या लोकांमध्ये. पण ते सोशल मीडियाला जी व्हायरल झाले, त्याच्या क्लिप ज्या व्हायरल झाल्या किंवा त्याचे व्हिडिओज जे व्हायरल झाले, त्याच्यामुळं मला एवढं प्रेम लोकांनी दिलं. अनेक कीर्तनामध्ये माझा आपसुकपणे ज्ञानेश्वरीकडं ओढा वाढला आणि मी कीर्तनामधून जास्त प्रमाणामध्ये ज्ञानेश्वरी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मला स्वतःला फार आनंद वाटतो. ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरीशी जवळ जातो, ज्ञानेश्वरीच्या ओव्यांशी भिडतो, त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली आपल्याशी संवाद साधतात याची अनुभूती मी घेतलेली आहे. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ काही फक्त नुसता ओव्या वाचण्यासाठी नाही किंवा कोणतं एखादं पुस्तक म्हणून त्याच्याकडे आपल्याला पाहता येत नाही. ज्ञानेश्वरी हा आगळा वेगळा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीच्या एका शब्दाने, एका अक्षरामध्ये अमृताचे सागर भरलेले आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी अभ्यासताना, ज्ञानेश्वरीचं अध्ययन करताना, ज्ञानेश्वरीला झडताना सगळ्यात जास्त त्रास झालेला आहे. पण मी सुद्धा हट्टी होतो. मला हा अभ्यास करायचा आहे. मला एखादी जर ओवी कळत नसेल, आकलन होत नसेल, तर मी अनेकांना परेशान केलेलं आहे. शेकटेकर महाराज नाव ऐकलं असेल तुम्ही. नामदेव महाराज शेकटेकरांना मी फोन करायचो. ते ज्ञानेश्वरी मधले बऱ्यापैकी जाणकार आहेत, अभ्यास आहे. त्यांना फोन करायचो. त्या काळामध्ये इंगळे दादांना सुद्धा मी अनेक ओव्याच्या संबंधामध्ये मी अनेक वेळेला फोन केला होता. दुर्दैवानं मला वाटतं त्याच वेळेस याच्यामध्ये ते एक्सपायर झाले. त्याच्यानंतर बादाडे महाराज आहेत, त्यांना मी बोलायचो. जे ज्ञानेश्वरीचे रसिक आहेत
त्यांच्याशी मी चर्चा करायचो किंवा या ओवीमधल्या या शब्दाचा अर्थ काय असेल, नेमकं माऊलींना काय सांगायचे. ज्ञानेश्वरीच्या एका एका ओवीमधून दिवसभराचा आनंद मी अर्ध्या अर्ध्या ओवीमधून आनंद घेतलेला आहे. एकच तुकडा दिवसभर घेऊन त्याचं चिंतन करायचं. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीमध्ये वेगवेगळे रस भरलेले आहेत. जसं माऊली दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला एका ओवीमधून जापतात, तू जाणता तरी म्हणविसी. ही क्रोधाची ओवी बरं का. याला अर्जुनाला झापलेले काय असतं, जसं आपल्याला घरामध्ये लेकराचा जर आपल्याला राग आला तर आपण आपला आवाज आपसुकपणे वाढतो. प्रत्येक ओव्या वेगवेगळ्या ओव्यामध्ये वेगवेगळं हे भरलेले आणि काही ओव्या वीर रसाच्या आहेत, काही शृंगार रसाच्या आहेत, काही क्रोधाच्या आहेत. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये काही शांत रसाच्या ओव्या आहेत. तर त्या ओव्या आल्याच्या नंतर जी अनुभूती आहे आणि ती आनंद जो आहे तो काही आगळा वेगळा आहे. जसं तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचाचा ठाव फेडिला, पवाडा तुवा केला. ह्या ओवीमध्ये महाराज वीर रस भरलेला आहे. काय ओव्या आहेत त्याच्यामध्ये शांत रस भरलेला आहे, अगदी साध्या आहेत. देवी जैसे का स्वरूप तुझे या ओवीमध्ये शृंगार रस आहे. भगवान शंकर आपल्या पत्नीला तिने विचारलेले की ज्ञानेश्वरी काय आहे, ही भगवद्गीता काय आहे, हे भगवद्गीतेचं तत्व कसं आहे. हे भगवद्गीतेचं तत्व समजावून सांगताना एकच वाक्य वापरलं, देवी जैसे का स्वरूप तुझे. बस, नित्य नूतन जे तुझं स्वरूप आहे, सारखं जे बदलणारं जे तुझं स्वरूप आहे, हे जसं बदलते तशी ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी अभ्यासकानं जर वाचली तर त्या अभ्यासकाला तत्वज्ञान ज्ञानेश्वरी देईल. भाविकानं जर वाचली भावाने भाव ठेवून तर त्याला भावाचा प्रसाद देईल. ज्ञानेश्वरीला जर झटण्याचा जर प्रयत्न केला तर ज्ञानेश्वरी तेवढीच त्याला कळणार नाही. वेगवेगळ्या अंगाने आहे आणि म्हणून तिचा आस्वाद आपण पंडित म्हणून तिला अभ्यासायचंय का भाविक म्हणून अभ्यासायचंय, हा ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा विचाराचा विषय आहे. पण मी जो ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो, मी लेकरू म्हणून, काय असतं पती म्हणून हे करणं, बाप म्हणून हे करण्यापेक्षा लेकरावर आईचं सगळ्यात जास्त प्रेम असतं. पत्नीचं पतीवर नसतं, पण आईचं मात्र आपल्या बाळावर जेवढं प्रेम आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीचं लेकरू होऊन ज्ञानेश्वरीचा आस्वाद घेण्याचं माझ्या जीवनामध्ये भाग्य प्राप्त झालं. म्हणून मी ज्ञानेश्वरी माझ्या जीवनामध्ये सातत्यानं, माझ्याकडं आजही माझ्या टेबलावरती ज्ञानेश्वरी उघडी असते, मी बंदच करत नाही. कुठूनही बाहेरून आलो माझं चालू असतं. आता जिथं ओवी संपलेली आहे तिथं काहीतरी खून केलेली आहे आणि लागलीच पुन्हा चालू. म्हणजे अखंड ज्ञानेश्वरीच्या आनंदामध्ये ती जी अनुभूती आहे ती शब्दांच्या पलीकडची आहे. अनेक ओव्या आहेत तुम्हाला शब्दाच्या पलीकडचा आनंद देऊन जातात. अर्जुनाने कृतज्ञता व्यक्त केलेली आहे द्रोणाचार्यांची. ती ओवी कोणत्या रसामध्ये आहे. कधी कधी कृतज्ञ भाव, आपण गुरुचा भाव कसा ओळखायचा, देव सांगतोय त्याला किंवा अरे तू हे सगळं सोडून दे आणि तू हे समोरचे जे आहेत ते तुझे शत्रू आहेत, त्यांच्याशी बाण घे आणि युद्ध करायला तयार हो. त्यावेळेस अर्जुनाच्या मनामधला प्रश्न आहे की देवा, मी पार्थ द्रोणाचा केला. या जगामध्ये मला पार्थ नावाला, ज्यांच्यामुळे मला पार्थ नाव हा जो आकार आहे पार्थ म्हणून, हे ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे, मी पार्थ द्रोणाचा केला. त्या द्रोणाचा पार्थ आहे मी, त्यानंच मला घडवलेलं आहे योद्धा म्हणून. पार्थ जे नाव दिलेलं आहे ते त्यांनीच दिलेलं आहे, त्यांनीच मला घडवलंय. बाण कसा मारायचा आहे, खाली बघून वरच्या माशाच्या डाव्या डोळ्याचा बुबुळ उडवायचे. ही काही साधी कला आहे का. हे धनुर्विद्येचं शिक्षण मला त्यांनी दिलंय. त्यांची उपकाराची फेड मी अपकारानं कसं करणार देवा.
मी पार्थ द्रोणाचा केला. येणे धनुर्वेद मज दिला, धनुर्वेद मला दिला. तेने उपकारे आभारेला, काय वदितया ते. अरे मी त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली, माझ्यावरती त्यांचे उपकार आहेत, आणि तू सांगतो मला त्यांना मार. कसं मारू देवा मी त्यांना. ह्या अशा काही ज्या ओव्या आहेत ना, ती एकदा सकाळी एखादी ओवी आपल्या डोक्यामध्ये घेतली ना, आपण जर घराच्या बाहेर पडलो तर सातत्याने एखादी ओवीशी मी झटत राहतो. म्हणजे हा मंत्र मला श्री गुरु पंडित महाराज क्षीरसागर, कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था आळंदी. मी लॉकडाऊन मध्ये पंडित भाऊंना फार त्रास दिला. काय माहिती का, तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही विचारलं पाहिजे. आणि विचारल्यानं काही आपण कमी होत नाही, लहान होत नाही. भले लहान झालं तर हरकत नाही, पण आपण विचारलं पाहिजे. म्हणून मी अनेक ज्ञानेश्वरी मधले जेवढे काही जाणकार आहेत, मी कोणाला सोडलं नाही. मी कधी भीड बघितली नाही की हे कामामध्ये मी फोन करायचो, मी त्यांना विचारायचो की मला या ओवीचा अर्थ कळत नाही, मला या श्लोकाचा अर्थ कळत नाही. आणि त्यांचं सुद्धा मनाचं मोठेपण मला भाऊंनी अनेक वेळेला सांगितलं की महाराज तुम्ही काय करायचं. भाऊ मला नेहमी आहो जाऊ बोलतात. मी म्हणत असतो भाऊ मी तुमच्या मुलासारखं आहे, मला तुम्ही एवढं प्रेम नका देत जाऊ. पण ते मला एकदम प्रेमानं सांगतात की महाराज तुम्ही काय करत जा, शब्द मागं पुढं करून शब्दांशी झटण्याचा प्रयत्न करत जा, आणि हे झटण्यामधून तुम्हाला काहीतरी प्राप्त होईल. आणि त्या पद्धतीनं मी काय करतो ते सांगत असतात की एखादी ओवी घ्यायची, दिवसभर त्याचं चिंतन करायचं. सकारात्मक करा, नकारात्मक करा, वेगवेगळ्या अँगलनी करा. काय असतं, व्ह्यू ऑफ अँगल, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा वेगवेगळा असला पाहिजे. सकारात्मकच तुम्ही ती ओवी पाहावी असं नाही, तुम्ही वेगवेगळ्या अँगलनं पहा, तुम्हाला त्याच्यामधून काहीतरी सापडेल. म्हणून मी एखादा तुकडा घेतो, एखादी चरण घेतो, एखादा अर्धवट जरी असलं तरी ते आपल्याला फार आनंद देऊन जातो. तुमचं म्हणजे पहिली ते चौथी शिक्षण कुठे झालं, म्हणजे काठोड्याला झालं की? मी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माझं पहिली ते चौथी शिक्षण झालं. गावामधली साधारण शाळा होती, पण त्या काळामध्ये बऱ्यापैकी शिक्षक चांगले असल्यामुळं चांगलं शिक्षण. तो काळ कसा होता? 1982 ते मला वाटतं 5 वर्ष म्हणून 1987. हा 87-88ला मी गावाकडे पहिली ते चौथीच्या शिक्षण घेत होतो. वडील दूध व्हायचे, दूध घालायचे. तो काळ म्हणजे सायकलचा काळ, मोबाईल हा शब्द हो सायकलचा काळ असायचा. मोबाईल वगैरेच काही विषयच नव्हता. आणि आम्ही आपलं शाळा सुटली त्या काळात रेडिओ टेलिव्हिजन, रेडिओ असायचे, मोठ्या प्रमाणामध्ये रेडिओ असायचे. कुणाच्या तरी घरी एखादा रंगीत टीव्ही असायचा. मग एखादा कलर टीव्ही असल्याच्या नंतर मग आम्हाला चांगलं आठवते की रविवारी आम्ही काय करायचो, आमच्याकडं पांडुरंग डाके म्हणून एक मोठे ग्रस्त आहेत, तर त्यांच्याकडे टीव्ही होता. ज्येष्ठ नागरिक आहेत ते, त्यांच्याकडे टीव्ही होता आणि तो टीव्ही पाहण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी जायचो. त्याच्यानंतर ग्रामपंचायतला एक टीव्ही आला आणि मग हे मनोरंजनाची साधनं. पण जास्त माझा काळ काही 4थी पर्यंतच गावामध्ये गेला. त्याच्यानंतर मी बीडला आलो आणि बीडला आजचं पेठबीड पोलीस स्टेशन आहे त्याच्या अगदी समोर कपाळे यांच्या वाड्यामध्ये आम्ही 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहायचो. तिथून शाळेला जायचो, शाळेतून परत यायचो. वडिलांनी त्याही परिस्थितीमध्ये सर, म्हणजे अगदी हालाकीची परिस्थिती होती, पण त्याही परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना ट्युशन्स असाव्यात. अरे वा. म्हणून 5वी पासून आम्हाला ट्युशन आहे. सुतार सर म्हणून होते, त्यांच्याकडे मी ट्युशनला जायचो इंग्रजीचं. आणि ते ट्युशन वगैरे करायचो. त्याच्यानंतर मग 10वीच्या नंतर मी कृषी पदविकेला प्रवेश घेतला. 10वी नंतर मग कृषी पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम मी राजुरी नवगण इथं कृषी पदविका विद्यालय आहे, सोनाजीराव क्षीरसागर कृषी तंत्र विद्यालय राजुरी नवगण. 10वी नंतर डायरेक्ट? 10वी नंतर. त्याच्यानंतर मग 12वी केली. 12वीच्या नंतर मग माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं KSK कॉलेजला. म्हणजे 10वी आपण जसं BSc ॲग्री म्हणतो तसं
हा 10वीचा ॲग्रीमेंट म्हणजे एसएससी. हा डिप्लोमा होता तो 2 वर्षाचा. हा मग त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, केस केला. ग्रॅज्युएशन करत असताना अनेक मंडळी भेटली. काय असतं माणसाचा जो फार मोठ्या मोठ्या म्हणजे माणसांचा सहवास लागला. सहवास आणि हे जे मित्र असतात कॉलेजचे मित्र, हे देवानं दिलेलं गॉड गिफ्ट असतं. अनेक माझे मित्र, म्हणजे तो काळच वेगळा होता. आम्ही कॉलेजला दांड्या मारून पिक्चरला जायचो. म्हणजे तो आनंद, जीवनाचा आनंद घेण्याचा तो काळ होता. मग मी जर नाही गेलो तर मला बरेच मुलं न्यायची. हे असं एन्जॉय करायचो आम्ही. आणि मग मी हिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन MA केलं. पुढे ग्रॅज्युएट नंतर हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये मी MA आहे. त्याच्यानंतर मग मी राजुरी कृषी विद्यालयाला अध्यापकाची नोकरी केली. जवळपास 2002 ते 2009 पर्यंत मी त्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. पण काय असतं, आशा मोठी वाईट असते. आज ग्रँड येईल, उद्या ग्रँड येईल, या वर्षी ग्रँड येईल. आणि जसं आमिष आम्हाला मिळायचे की थांबा सर आता नका जाऊ, पुढच्या वर्षी ग्रँड येणार आहे. ह्या सगळ्या प्रकारामध्ये आम्ही वाट पाहत वर्ष निघून गेले. किती वर्ष गेली आयुष्याची? आता तिथं जवळपास बघा मी 10 वर्ष काम केलं. अरे बापरे. आणि हे सगळं आशेवरच. आता पुढच्या वर्षी तरी शेवटी 2008ला माझं लग्न झालं. पालवनची मुलगी मस्के आणि तिच्याशी, स्मिता मस्के, तिच्याशी माझं लग्न झालं. 2008 नंतर मी निर्णय घेतला BEd करायचं. आणि मग मी वारणी म्हणून गाव आहे शिरूर तालुक्यामध्ये, तिथे BEd कॉलेज आहे, तिथं BEd कम्प्लीट केलं 1 वर्षाच्या नंतर. आणि त्याच्यानंतर मग एके दिवशी सहज मिसेसनं पेपर पाहिला, झुंजार नेता, आणि त्याच्यावरती एक जाहिरात होती राजस्थानी विद्यालयाची. तिनं आपली सहज जाहिरात घेतली आणि माझ्याकडे आली. मला म्हणजे की असं असं राजस्थानी विद्यालयामध्ये जाहिरात निघली. माझं नुकतंच एक 2-3 दिवसापूर्वीच माझा रिझल्ट लागलेला होता. मग ती जाहिरात पाहिल्याच्या नंतर मग मी वडिलांना सांगितलं. वडील तिथं संस्थेमध्ये भेटले आणि मग तिथून पुढं मग मी राजस्थानीला जॉईन झालो. जवळपास 10 वर्षाचा काळ इकडं गेलेला होता. आणि त्याच्यानंतर मग मी राजस्थानी शाळेला शिक्षक या पदावरती आज काम करतो आहे. वारकरी संप्रदायामध्ये अनेक वर्षापासून होतो, पण कीर्तन वगैरे मी जास्त करत नव्हतो. सुरुवातीचा माझा काळ प्रवचनाचा होता. त्याचं कारण होतं, माझे वडील प्रवचनकार आहेत आणि वडिलाबरोबर मी गावखेड्यामध्ये प्रवचनाच्या निमित्ताने वडील जायचे. व संगती आणि सोबतीचा हे संस्काराचा भाग असतो. मी वडिलांच्या बरोबर गाडीवर जायचो. वडील प्रवचनाला बसायचे, मी खाली बसायचो. आणि ते ज्या आत्मविश्वासाने शब्दाची फोड करायची, एखादी ओवी सांगायची, त्यांचं प्रवचन मी लक्ष देऊन ऐकायचं. का कुणास ठाऊक मला असं वाटू लागलं की आपण सुद्धा प्रवचन करू शकतो. म्हणजे माझ्या मनामध्ये आत्मविश्वास प्रेरणारे माझे वडील आहेत, हे आवर्जून मला या ठिकाणी सांगायचं. मग प्रवचनाला सुरुवात झाली. मी हळूहळू प्रवचन करू लागलो. प्रवचनानंतर का कुणास ठाऊक माझ्या मनामध्ये असा विचार आला की आपण कीर्तन करायला पाहिजे. तुम्हाला तर माहिती आहे, आपण तुम्ही पण त्या काळामध्ये पौळ सरांकडे यायचे. आणि मग मी पौळ सरांच्या संगीत विद्यालयामध्ये काही दिवस गेलो. पण सरांचे शास्त्रीय संगीत होतं आणि याचं काही त्याचा मेळ लागत नव्हता. एक कीर्तनाचे एक बाज वेगळा आहे, शास्त्रीय संगीताचा बाज वेगळा आहे. कीर्तनामध्ये फक्त कीर्तनाच्या चाली वेगळ्या, कीर्तन हा प्रकार वेगळा आहे. मग तिथं काही मला सॅटिस्फॅक्टरी काही वाटलं नाही, सॅटिस्फॅक्शन नाही झालं माझं. मग मी निर्णय घेतला की आता कुणाकडे जायचं नाही. मग जे जे भेटेल मला, म्हणजे माझा एक स्वभाव आहे सर, मला जर एखादी गोष्ट नाही कळाली, मी अनेकांना परेशान करतो. एखाद्या गोष्टीच्या जर मागं लागलो तर ती मिळवण्यासाठी माझी काही करण्याची तयारी असते. या क्षेत्रामधले जेवढे गायक आहेत मी त्यांची भेट घेतली. वा. मग ते गायकांना मी नेहमी परेशान करायचं, विचारायचो की ही चाल अशी कशी,
हे कडवं असं कसं गायचं, म्हणजे त्या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास केला. आणि अभ्यासाअंती हळूहळू हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझ्या, ह्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी हळूहळू झालेल्या आहेत. बऱ्याच वेळेला मी कीर्तनामध्ये बेसुरी झालेलो आहे. कधी कधी तर मला असं वाटायचं की का कोणतंही लोकांमध्ये तर अपेक्षा, डाके नानांचा मुलगा कीर्तन करतो, मग कार्यक्रम यायचे, तारखा गच्च भरायच्या, डायरी भरायची. आणि बऱ्याच वेळेस मला असं कीर्तनात चाललं की ऊर दडपायचा की आता जर आपल्याला नाही जमलं तर काय करायचं. बऱ्याच वेळेस काय होतं, कधी कधी पेट्या कडक स्वराच्या असतात, कधी कधी मृदू स्वराच्या असतात, अनेक अडचणी येतात. कधी आपला गायक स्वर समोरचा समोर अजून भारी असतो. सहकार्य नसतं, कधी चांगले गायक असतात, कधी सहकार्य करणारे असतात. मग अशा वेळेला आपली जर उणी बाजू असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्रास होतो. पण हा सगळा प्रवास मी माग हटलो नाही. मी विचार केला की आज नाही ना उद्या मला कीर्तनकार म्हणून समाजामध्ये क्या बात. पुढे यायचे. आणि त्याचाच परिणाम आज मी महाराष्ट्रामध्ये फिरतो. शाळेला मी पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून मला पहिल्यांदा माझी शाळा सुदैवानं पांडुरंगाची इच्छा असावी, माझी 7:30 ते 12:30 फार झालं 1-1.5 वाजता शाळेमध्ये. त्याच्यानंतरचा जो वेळ आहे तो मी अभ्यासासाठी देतो, कीर्तनासाठी देतो, चिंतनासाठी देतो. म्हणजे पुढं नंतर वेळ भरपूर असतो. बाकी शाळा सुटली की मी बाकी दुसरीकडे कुठंच नसतो. थेट घरी माऊलींची ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायचा गाथा हे 2च ग्रंथ मी माझ्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यांच्यावर मी प्रेम करतो. दररोज एखाद्या तरी अभंगावर चिंतन, एखादं तरी युट्यूबला चांगल्याचं कीर्तन ऐकायची. प्रत्येकाचं ऐकल्यामुळं आपल्याला त्याच्यामधून काहीतरी मिळतं ही माझी धारणा आहे. नक्कीच मिळतं. तुम्ही श्रद्धेनं जर एखादी गोष्ट, तुम्ही जर याला काही येत नाही, त्याला काही येत नाही, याचं असं आहे, त्याचे तुम्ही जर दोष काढत बसाल तर तुम्ही मागे राहाल. म्हणून कोणी असो, आणि एक तत्व मी माझ्या जीवनात आजवर मी पाळलं की कधीच कोणाशी वाईट भावना ठेवायची नाही. कोणी काही आपल्याबद्दल कोणाची मतं काही असो, पण शत्रू जरी असला तरी आपण त्याच्याकडे बोलताना स्माइल देऊनच बोलायचं, जेणेकरून कमीत कमी त्याच्या पुढच्या वेळेस तरी बोलण्यामध्ये फरक पडेल. आणि ही गोष्ट पाळल्यामुळं माझी माझा शत्रू कोणीच नाहीये. निर्वैर भाव. निर्वैर भाव. नाहीतरी आपल्याला शिकवणच आहे. अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा मद भक्त्या समे प्रिया. हे फक्त 12व्या अध्यायातले भगवान श्रीकृष्णानं सांगितलेले बोल फक्त अर्जुनासाठी नाही, तुम्ही आम्ही आमच्या जीवनामध्ये हे आचरणात आणले पाहिजेत. बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले, अंगी झाडे अंगवन. तुकोबरायची भाषा आहे. म्हणून आज संप्रदायामध्ये सुद्धा आता बोलणारे भरपूर झालेत. आज कीर्तनाची एवढी वाईट परंपरा आहे. आज कीर्तनाची काय दशा आहे. कीर्तनाच्या गादीवर चित्रपटाच्या चाली. ते मी कीर्तनामध्ये सांगत असतो बघा, काय हे कोणीतरी बंद केलं पाहिजे. वारकरी संप्रदाय फार मोठा आहे. आपल्या बीड जिल्ह्यामधल्या बीड तालुक्यातल्या नेकनूर गावात जन्मलेल्या स्वामी वैकुंठवासी बंकट स्वामी महाराजांनी महाराष्ट्राला काकडा दिला. बंकट स्वामींचे वारकरी संप्रदायावर फार उपकार आहेत महाराज. हे लोक विसरले. आणि त्या बंकट स्वामी महाराजांच्या बीड जिल्ह्यामध्ये जर कीर्तनाच्या व्यासपीठावर जर चित्रपटाच्या चाली होत असतील तर किती किती खेदजनक गोष्ट आहे. आणि हे सर्रास चालतं महाराज. सुरुवातीला पहिल्या पंचपदीमध्ये रामकृष्ण हरी झाले की बोलो 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 कोण है वो, हे चित्रपटाचं गाणं आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, बोलो 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 कोण है वो. पिक्चरच्या चालीत महाराज. आणि म्हणून आपल्याला काहीतरी एक बंधन असलं पाहिजे. आपण वारकरी आहोत. माऊलीच्या ओव्या जर आपण पाहिल्या, वडील जे जे करीती
तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. मोठी माणसं, वडील माणसं जे करत असतात तीच पुढं ही मुलं करत असतात, पुढची पिढी करते. बाप जर दारू पित असेल, बाप जर तंबाखू खात असेल, बाप जर पोरासमोर काही अंमली पदार्थ सेवन करत असेल, तर त्या पोराला त्या बापाची भीती राहत नाही, त्या अंमली पदार्थाची भीती राहत नाही. पोरगा म्हणतो माझा बाप तंबाखू खातो, बरोबर. काय फरक पडला मी खाल्लं, माझा बाप दारू पितो पितो, आमची परंपरा आहे म्हणतो. एकदा वैकुंठवासी बंकट स्वामी महाराजांना काही त्यांच्या शिष्य मंडळींनी कोणीतरी नाटक बघायला आमंत्रण दिलं होतं. मला वाटतंय बालगंधर्वांनी आमंत्रण दिलं असावं. बालगंधर्व त्या काळामधला एवढा मोठा नट होता महाराज. त्या बालगंधर्वानं पंढरपूरच्या मठामध्ये बालगंधर्व पहाटेचा काकडा ऐकण्यासाठी 2-2:30 वाजता नंबर लावण्यासाठी पंढरपूरच्या मठावर यायचा. ही स्वामी महाराजांच्या चालीची ताकद आहे महाराज. वा. आणि त्या बालगंधर्वानं एकदा आमंत्रण दिलं की मी तुमचा काकडा ऐकण्यासाठी मठावरती 2:30 वाजता येतो. महाराज, माझी एक विनंती, माझा प्रयोग पाहण्यासाठी तुम्ही एकदा माझं नाटक पाहण्यासाठी या. त्यावेळेस बंकट स्वामी महाराजांनी दिलेलं उत्तर आम्हा सगळ्या वारकऱ्यांना चिंतन करायला लावणार आहे. बंकट स्वामी म्हणाले होते, बालगंधर्व तुम्ही फार मोठे नट आहात, तुमच्याबद्दल मला आदर आहे, पण मला तुमचं नाटक पाहण्यासाठी येता येणार नाही, कारण मी जर आज तुमचं नाटक पाहायला आलो तर हे सगळे ना हे उद्या पिक्चरला जातील, उद्या म्हणतील, हे चित्रपट पाहतील, गाणी पाहतील, तमाशाला जातील आणि म्हणतील स्वामी महाराजच गेले नव्हते का नाटक पाहायला. मग आपल्याला पिक्चर बघायला काय होते, आपल्याला तमाशाला जायला काय होते. मला चांगलं आठवतंय मला त्यांचं नाव आठवणं बघा, तोंडासमोर बऱ्याच वेळेस असं स्किप होऊन जात. रामहरी बाबांनी वांगीमध्ये स्वामी महाराजांची चाली जपण्याचं काम रामहरी बाबा, सुदाम बाबा, स्वामी महाराजांच्या नंतरचे सगळ्यांनी केलं. रामहरी बाबांच्या चालीमध्ये एवढा गोडवा होता महाराज. मला चांगलं वांगीमध्ये त्यांनी अभंग घेतला होता. मला निश्चित आठवत नाही, तो हे जोडे संत पाय, याचं पहिलं चरण आठवणं झालं तर हा अभंग होता संतांचा असं आहे. तर हा अभंग, याची चाल 1 तास चालू होती. तरी कीर्तनाला उपस्थित असणाऱ्या लोकांनी म्हणले होते की बाबांनी स्वतः कीर्तन होतं बाबांचं, स्वतः चाल गायली होती. काय असतं तुमच्या आवाजामध्ये, तुमच्या जी मधुरता आहे, जे सात्विक संगीत आहे, जे सात्विक गोडवा आहे ना महाराज, तो वारकरी चालीमध्ये आहे. आणि म्हणून आता रामहरी बाबाच्या नंतर म्हणजे तसं म्हणणारी, तशी धाटणी, तशा चाली म्हणणारी, तशी लकब, तसा आवाज आता नाही. इंगळे महाराजांनी बऱ्यापैकी चाली जपल्या होत्या बघा. इंगळे महाराजांची प्रत्येक कीर्तन आणि त्या चाली मला का आवडतात इंगळे बाबाची, तर त्याच्यामध्ये स्वामी परंपरेमधल्या चालींची जपणूक महाराजांनी केलेली आहे. म्हणून आम्हाला आज ज्याची गरज आहे महाराज, मी वारकरी म्हणून तुम्हाला एक हे विधान करतो की उद्या जर वारकरी संप्रदाय जर टिकायचा असला तर आपल्याला ह्या चाली जपाव्या लागतील. काय आता कीर्तनामध्ये कुणी कोणाला बोलायचंच काही राहिलं नाही, वक्ता हा प्रमुख वाचतो. आता मला म्हणजे मृदंगाचार्याबद्दल आदर आहे, गायकाबद्दल आदर आहे, पण सगळ्यात जास्त आवाज तो असतो त्या मृदंगाचार्यांना आणि गायकांना. त्यांचा आवाज एवढा असतो की त्या वक्त्याला तो काय बोलतो हे काहीच कळत नाही. लोकांमध्ये फक्त त्यांचं, आणि एवढा म्हणजे जो गरजेचा आहे भजनी ठेका तेवढाच वाजवायला पाहिजे पकवाज. पण तुमचं कसं पकवाजाचं जर कसं दाखवायचं असलं तर मग कीर्तन ठेवू नका, सेपरेट सोलो वादन ठेवा ना, काय हरकत आहे. बरं चाल किती वेळ असावी. बरं आता कोणी जर कोणाला बोललं, एक किस्सा सांगतो मी तुम्हाला, नाव सांगणार नाही. एके ठिकाणी माझा कार्यक्रम होता आणि माझ्या परिचयातले महाराज होते, माझे मित्रच होते ते गायक. आता काय झालं होतं, 11:45 कमी होते
आणि काय असतं 11च्या पुढे जर गेला वेळ तर लोक, तुमचं सोनं असू द्या हो, लोक बोर होतात. लोकांची मानसिकता 2 तासाची आहे, 9 ते 11. 11 वाजल्याच्या पुढं तुम्ही अमृत जरी लोकांना पाजलं तरी लोकांची बसण्याची इच्छा नाहीये. लोक कंटाळतात. 11च्या पुढं त्यांची बरोबर कीर्तनकारांना आवर्त घ्यावं अशी इच्छा असते. 11ला 10 मिनिटं कमी होते. आणि एका माझे मित्रच होते ते, त्यांनी कीर्तनामध्ये प्रमाण देऊ लागले. तर मी फक्त एक हात वरती केला. मी काही म्हणालो नाही त्यांना, त्यांचा अपमान करायचा माझा म्हणजे अंतःकरणपूर्वक आजही सांगतो, माझा काही उद्देश नव्हता त्यांचा आपण अपमान करावा. त्यांचं फक्त मी थांबवलं आणि एवढं म्हणालो मी की आता वेळ झालेला आहे, आता नको प्रमाण, आता आपल्याला पुढे जायचं. तो माणूस मला तब्बल 2 वर्षानं भेटला एका ठिकाणी. मला काहीच माहित नाही हा माझ्यावर नाराज आहे, कधी भेट होती कधी नाही. एका गावामध्ये भेटला. मी म्हणलं काय हल्ली भेटत नाहीत, काय नाही, काही नाराज आहेत का, काय चाललंय? ते म्हणले आमचा अपमान करत जा म्हणले. म्हणलं मला नाही समजलं म्हणे. मग त्यांनी मला आठवण करून दिली. ह्या गोष्टीला 1-1.5 वर्ष झालं. त्यावेळेस म्हणे तुम्ही तिथं कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मी प्रमाण दिलं की तुम्ही हात वरती केला, सगळ्या लोकांमध्ये माझा अपमान झाला. मग आपण कीर्तन का करतोय? आपण कीर्तनामध्ये का टाळ वाजवतोय? का गायन करतोय? उद्देश काय आपला? जर आपल्यामधले जर काम गुणदोष. क्रोधादी गुणदोष जर जात नसतील, काम क्रोधादी विकार जर जात नसले, हा क्रोधच आहे ना महाराज. हा जर जात नसेल तर ते कीर्तन करण्यामध्ये काही अर्थ नाही, ते चाली म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही, ते प्रमाण देण्यामध्येही काही अर्थ नाही. म्हणजे तुमचं कीर्तन हे देवासाठी आहे हेच तुम्ही विसरलाय. तुमचं कीर्तन हे परिवर्तनासाठी आहे. तुमच्यामधले वाईट विचार दूर व्हावेत, तुमच्यामध्ये सद्विचाराची पेरणी व्हावी. आपल्याला हा सगळा मनातला मैला बाजूला काढायचा आहे. माणूस म्हणून आपल्याला जगायचंय, माणूस म्हणून पुढे यायचंय. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून 400 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वी लिहिलेल्या ओव्या आणि अभंग लोकांच्या गळी उतरायच्यात. त्या उतरून केवळ मनोरंजन म्हणून उतरायच्या नाहीत, तर त्या ओव्यांच्या पदाचे एक एक अर्थ आपल्याला लोकांना समजून द्यायचे, त्यांच्या डोक्यामध्ये बसवायचेत आणि त्यांचं परिवर्तन घडून आणायचे. जर आपल्यामध्ये जर परिवर्तन नसेल तर ते कीर्तन करण्यामध्ये आणि ते प्रमाण देण्यामध्ये काय अर्थ आहे महाराज? बरोबर. अशा अनेक गोष्टी संप्रदायामध्ये काही चुकीच्या ठरल्या. आता हल्लीची जी मुलं आहे, काय झालं माहिती का, कोणी कोणाचा मालकच नाही. कोणी कसे काही बोलतात. विनोद करण्याची काही ठराविक पातळी आहे. लोक कंटाळू नये कीर्तनामध्ये. विनोद असावा, मी विनोदाच्या विनोदाला विरोधात आहे. आवाजही महत्व देण्यात आलं. हा, पण काय असतं, समजा तुम्हाला जेवताना मीठ किती घेता तुम्ही? एक चिमूटभर मीठ. तुम्हाला उगं एक किलो मीठ वाढलं फक्त, तुम्हाला म्हणले खा आता, सुरू करा, जेवा, चालेल का? थोडं असावं, प्रमाणात असावं. पण काय झालं, मुख्य उद्देश काय आहे? मुख्य व्याख्यान आहे कीर्तनामध्ये, प्रबोधन आहे, प्रबोधन घडायला पाहिजे. तो भाग बाजूला राहिलाय. आणि सगळ्यात जास्त महत्व कशाला आलंय? वादनाला, गायनाला आणि विनोदाला. म्हणजे तिन्ही गोष्टी काय आहेत? त्याच्यासाठी सहाय्यक आहेत, कीर्तनकारासाठी सहाय्यक आहेत. लोकांना आनंद मिळावा म्हणून गायन आहे, लोकांना आनंद मिळावा म्हणून वादन आहे, लोकांना आनंद मिळावा म्हणून विनोद आहे. पण याचा अर्थ असा नाही विनोदाचार्य ही पदवी का महाराज? हे काय कोणाचा, म्हणजे मी असा, माझ्यामुळं माझ्या बोलण्यामधून सुद्धा कोणाला त्रास होऊ नये. मी कधी कधी जर नाही आवडलं ना, मी आपला गप्प बसतो, पण कधीच कोणाला बोलायचं नाही. आपण कधी शहाणपणा शिकवणारे आपण एवढे मोठे नाहीयेत. पण कधी कधी असं वाटतं की ज्यावेळेस हा प्रवाह चुकीच्या दिशेनं जातो, की कीर्तनकार म्हणून आपली जी जबाबदारी आहे ती आपण पार पाडली पाहिजे. आपण या लोकांना थांबवलं पाहिजे. जर नाही, बरं काय याला लोक प्रमोट करतात, लोक पैसे देतात. 40,000 रुपये तुम्ही घेता. आता ती पिंगळाची पद्धत निघाली बघा कीर्तनामध्ये. काय ते पिंगळा म्हणू काय लोकांना? पिंगळा हा वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, पण तो पिंगळा हे थोडा जरा अवास्तव होते. दुसऱ्या चाली आहेत ना.
तुम्ही साधा पिंगळा म्हणा ना, लोक रंजवली पाहिजेत, लोकांना आपल्याकडं हे करून घेतलं पाहिजे. ठीक आहे, काही लोकांचे आवाज गोड असतात, आवाज गोड आहेत, त्यांना सलामच आहेच, माझं दंडवतच आहे त्यांना महाराज. त्यांची ती कला आहे, त्यांचं ते कष्ट आहे, साध्य आहे. साध्य. पण याचा अर्थ असा नाही की फक्त तुम्ही तेच करणार आणि लोकांना अट्रॅक्शन करणार. मागं ट्रेंड होता, आई माझी मायेचं सागर. बरोबर. आई माझी झाली की ते पोटातलं बाळ सांगना कोण वाचवणार, ते झालं की एखाद्या शूरवीराचं गीत, एखादा, हे सगळं काय आहे, हे सगळं त्याला पुष्टी देण्यासाठी असावं, थोडक्यात असावं. पण कोणते गाणे लोकांच्या, आणि गाणी याच्यामध्ये आल्यापासून अभंग बाजूला गेली, अभंगाची जागा गाण्याने घेतली. लोकांना जे आवडते ते देऊ नका. तत्वज्ञानामध्ये 2 शब्द आहेत, एक श्रेयस आणि दुसरं प्रेयस. प्रेयस याचा अर्थ असा आहे तुम्हाला जे प्रिय आहे ते, आणि श्रेयस याचा अर्थ आहे तुम्हाला प्रिय आहे का नाही हे घेणं देणं नाही, पण हे श्रेयस्कर आहे. तुम्ही श्रेयस्कर आहे, तंबाखू प्रिय, खाऊ वाटते, मग खायची का ती? तंबाखूमुळं तुम्हाला वेगवेगळे विकार होणार आहेत, ती चांगली नाहीये, घातक आहे. श्रेयस्कर जे आहे, श्रेयस जे आहे, भजनामध्ये बी तंबाखू वगैरे ज्याला जे लागते ते. आता तो प्रकार तर न बोललेलाच बरा. तंबाखू खाऊन काही काही बहादर कीर्तनामध्ये प्रमाण देतात तो महाराज. कीर्तन म्हणत टाळ वाजवत असताना, कीर्तनामध्ये उभे असताना मागं पाहून पाचकन थुकणारे बहादर बघितले. हे काय असतं, आपलं एक वय कमी आहे, आपल्याला अधिकार बोलायचं नव्हतं. जसं जसं वय, आता निवृत्ती बाबा बोलायचे, मोठी माणसं बोलायला, राऊत बाबा बोलतात, राऊत बाबाच्या कीर्तनामध्ये राऊत बाबा बरोबर झापतात, पण माधव महाराजांनी बोलणं म्हणजे अतिशहाणपण आहे. म्हणून आपली एक लिमिट आहे, आपली एक जागा आहे, त्या पद्धतीने आपण राहतो. कीर्तनामधून मी फार आनंद घेतो. जर कीर्तन नसलं महाराज तर असं वाटतं की पखवाजाचा आवाज कानावर नाही, गायकांचे आवाज नाही, टाळांचा किणकिणाट नाही, ते जे वातावरण असतं ते आपल्याला आनंद देणार असतं. आणि म्हणून कीर्तन हा माझा प्राण आहे, माझा श्वास आहे. कीर्तनानं मला फार आनंद दिलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी माझ्यावरती, माऊलींची कृपा आहे, म्हणून मी ज्ञानेश्वरीच्या सहवासात, गाथ्याच्या सहवासात जगतो, राहतो, आणि असा एकंदरीत प्रवास आहे. अलीकडे आत्महत्यांचं प्रमाण खूप वाढले, की आमच्या सासरवाडीमध्ये 91 वर्षाच्या एका वृद्धांनी आत्महत्या केली. अजून भरपूर कानांमध्ये नावं किंवा गावं घेण्यापेक्षा, की काही विचार नसल्यामुळं, दिशा नसल्यामुळं, काय आहे त्याच्याबद्दल? काय, आत्महत्या करणं हे मुळात भित्रेपणाचं लक्षण आहे, आणि आत्महत्या करणं हे अत्यंत चुकीचं आहे. तो गुन्हा आहे. आत्महत्या करणं गुन्हा आहे. आलेल्या संकटाला भिवून जाणं, आलेले संकट फेस करा. आपल्याला काहीच संकट नाही आहेत. एक काळ होता महाराज, खायला अन्न नव्हतं. 72च्या दुष्काळामध्ये आपल्या वाडवडिलांनी कसे जगले महाराज, खडी फोडली आणि खायला, मला सांगितलं जातं बघा, म्हणजे जे मिळेल ते खाल्लं. बाबळीच्या शेंगा कुठून त्या सुद्धा मिळत नव्हत्या, त्याच्या मधलं बरबडा नावाची काहीतरी वनस्पती आहे, ती खाल्ली. या लोकांनी आत्महत्या का नाही केली हो? त्यांनी शेवटी जीवनामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष आहे, कोणाला आर्थिक संघर्ष आहे, कोणाला मानसिक संघर्ष आहे. पण हल्लीची पिढी अशी आहे की संयम यांच्यामध्ये नाही. साधं 10वीला मार्क नाही पडले, 12वीला मार्क नाही पडले, इंजिनिअरिंगला मार्क नाही पडले, मेडिकलला नंबर लागला नाही, ही असली छोटी. अरे नापास झालेल्या मुलांच्या गोष्टी आहेत मोठ्या. सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन. म्हणजे तुम्ही परीक्षेमध्ये नापास होणे, किंवा आता अनेक वेळेला आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो, क्षुल्लक कारण असतं, आणि हे चुकीचं आहे. माझ्या या मुलाखतीच्या निमित्तानं माझ्या तमाम तुमच्या व्ह्युअर्सला एक गोष्ट सांगायची आहे की आलेल्या संकटाला आपण सामोरं गेलं पाहिजे. काय असतं माहिती का, वाळवंटामध्ये जर वादळ आलं तर शहामुग्र पक्षी असतो ना, तो काय करतो, वाळूमध्ये आपलं मुंडकं खूप असतं. वादळ येऊन निघून जातं, आणि निघून गेल्याच्या नंतर मग पुन्हा ताठ मानेनं जगू लागतो.
त्या शामुग्रासारखा आपण घेतला पाहिजे, त्याचा धडा घेतला पाहिजे. संकट ही कायमसाठी कधीच नसतात. परिस्थिती ही आगमापायी असते महाराज. एखादी गोष्ट घटना आहे, त्या काळामध्ये फक्त शांत जर राहिलं, वेळ निघून जाते, वेळ थांबण्यासाठी नसते. कोरोनाच्या लाटा आल्या, पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट. ही परिस्थिती कायम राहिली का महाराज? ती ठराविक पिरियड राहिली. काय दोन वर्ष, 1.5 वर्ष माणसं पॅनिक झाली. प्रचंड आपल्यामधली चांगली चांगली माणसं गेली. मोबाईल उघडला की भावपूर्ण श्रद्धांजली शब्द वाचला की काळजात धस व्हायचं. अनेकांचे कोणी वाढदिवसाचा जर फोटो टाकला, शुभेच्छा, तरी असं वाटायचं की अरे काय गेला काय. फोटो बघितला की आपल्या मनात संशय यायचा. एवढी विचित्र परिस्थिती होती. पण काय, अशाही परिस्थिती जात असतात, आपण फक्त संयम धरायचा असतो. आणि जो माणूस, हे आम्ही आमच्या वडिलांकडून शिकलो. अरे आनंदामध्ये सुद्धा आणि दुःखामध्ये सुद्धा, फार आनंदामध्ये फार उत्साही राहायचं नाही, फार हे करायचं नाही, आणि दुःखामध्ये सुद्धा खचून जायचं नाही, एक स्टेबल राहायचं. आणि ही जी शिकवण आहे, आमचे वडील मला नेहमी सांगतात की एखादी संकट जरी आलं तरी आपण फक्त शांत राहायचं. शांत राहिल्यामुळं बऱ्याच गोष्टी काय होतात, आपसूक पार पडतात. म्हणून हे जे आत्महत्या करणारे लोक, त्यांना एक संदेश आहे माझा या निमित्तानं, की फक्त काही दिवस शांत राहा. वेळ निघून जात असते, आलेली वेळ निघून गेली की परत जैसे ते परिस्थिती असते. काळ बदलत असतो. आपला काळ जर बघितला तर एवढं मोटिवेशनची आपल्याला आवश्यकता पडत नव्हती की किंवा मला थांबा, मला मोटिवेशन घेऊ द्या वगैरे. तर ही युट्यूब किंवा माध्यमामुळं इझिली अवेलेबल असल्यामुळं आपण काही सर्च करतो. तर त्याच्याबद्दल थोडं, मोबाईल बद्दल किंवा युट्यूब. युट्यूब हे दुधारी शस्त्र आहे, म्हणजे सोशल मीडिया. तुम्ही त्याचा वापर जर चांगला केला, आता मी तुम्हाला आत्ताच म्हटलो की मी संध्याकाळी काहीतरी कीर्तन ऐकल्याशिवाय, एखादं प्रवचन ऐकल्याशिवाय झोपत नाही. त्याचं कारण युट्यूब आहे. युट्यूब नसतं, आता बऱ्याच वेळेला आपल्याला जाणं होतच असं नाही, जवळ कार्यक्रम असतो असं नाहीच कोणाचं. पण या युट्यूबमुळं तुम्हाला, म्हणजे मी तर असं म्हणेल की ही एक कल्पवृक्ष आहे कलियुगामधला. सोशल मीडिया, इंटरनेट हे कल्पवृक्ष आहे. फक्त तुम्ही त्याचा वापर कसा करताय याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही सोशल मीडियावरती अवश्य हे केलंच पाहिजे, अपडेट असलंच पाहिजे. तुमची स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करणारी जागा म्हणजे सोशल मीडिया आहे. फक्त त्याचा वापर कसा आहे. समजा एखाद्याने पोस्ट टाकली, प्रत्येक वेळी तुम्ही त्याला कॉमेंट देऊन त्याच्या विरोधात केलंच पाहिजे असं काही नाही. आज परिस्थिती अशी झाली आहे आपल्याकडे, एखाद्याने पोस्ट टाकायची आणि त्याला एखाद्याने विरोधात कॉमेंट टाकायची की पुन्हा खाली कॉमेंटच्या रांगा, पुन्हा त्यांनी त्याच्या शिव्या द्यायच्या त्याच्यावरती, पुन्हा त्यांनी त्याला शिव्या द्यायच्या, पुन्हा दुसरा कोणीतरी येतो, पुन्हा. ही म्हणजे कुठं चाललंय हे? सोशल मीडियाचा चांगला वापर करणं, सोशल मीडिया चांगलंच आहे, फक्त त्याचा चांगला वापर झाला पाहिजे. जर चांगला नसतं तर आपल्याला वेगवेगळं साहित्य मिळालं नसतं. वेगवेगळी व्याख्यानं तुम्ही टाका, एक शब्द टाका, कोणता वक्ता पाहिजे तुम्हाला, नुसतं उच्चार केला की लगेच त्याच्या क्लिप्स आहेत. तुम्ही कीर्तनं टाका, कोणाची पाहिजे, काय पाहिजे तुम्हाला. आज तुम्ही किचनमध्ये कोणती वस्तू, रेसिपी कशी बनवायची, नुसतं जर टाकलं तर तुम्हाला लागलीच ती वस्तू, त्याची 100 जणांनी ती वस्तू कशी बनवली आहे याची माहिती सांग. अर्थात चांगलंच आहे, फक्त तुमचा वापर कसा आहे याच्यावरती ते डिपेंड आहे. मोबाईलचं व्यसन कसं सोडवायचं, अति प्रमाणात जो वापर होतो त्याच्याबद्दल. आता मोबाईलचं व्यसन स्वतः आपलाच वेळ जास्त जातो, त्याच्यामुळे मी याच्यावरती जास्त बोलणार नाही. पण काय आहे, माझं असं मत आहे की ही एक हॅबिट आहे. मागच्या एक 6 महिन्यापूर्वी मी एक निश्चय केला आणि तो निश्चय मी पाळला. मी असं ठरवलं की फक्त संध्याकाळी किंवा फोन आला तरच फोनला हात लावायचा, दुपारच्या वेळेमध्ये फोन घ्यायचा नाही, 6च्या पुढे फोन वापरायचा. बऱ्यापैकी पाळला. ते करण्यासाठी मी काय केलं, त्याला तुम्हाला जर एखादी गोष्ट जर बंद करायची असली तर त्याच्या पॅरलल तुम्हाला दुसरी गोष्ट काहीतरी जोडावी लागते. बरोबर. मग तुमचं व्यसन, मोबाईलचं व्यसन कसं कमी करायचं हे करण्यासाठी मग माझं वाचन बंद पडलं. मी साहित्याचा फार रसिक आहे. मी वि स खांडेकर अनेक वेळा वाचले. मी खांडेकर वाचले, रणजित देसाई वाचले,
मी पु ल देशपांडे वाचले, मी आत्रे वाचले. म्हणजे हे सगळे माझ्या भाग्य, मी स्वतःला भाग्यवान समजतो की यांचं साहित्य मला वाचायला मिळालं. यांच्या नंतर माझा जन्म झाला. म्हणजे हे एवढं सुंदर आहे महाराज. चि.वी. जोशी आहेत. तुम्हाला जर स्वतः हसायचं असलं खळखळून, आत्रे आहेत, चि.वी. जोशी आहेत. साहित्यामध्ये एकदा रमलं का तुम्ही बाकी दुसरं तुम्हाला मोबाईल वगैरे हे काही वाटत नाही. मी वपूचा फार मोठा फॅन आहे. वपूंची माणसं, वपुर्झा, वपूंची सगळीच पुस्तकं. हे वपू हे हल्लीच्या काळामधलं जीवन कसं जगायचं, संसार कसा करायचा हे शिकवणारा वपू आहे. आणि म्हणून अशा लोकांची जर आपण पुस्तकं वाचली, हे जर साहित्य वाचलं, वेगवेगळ्या मला लिहिण्याचा छंद आहे, तर बऱ्याच वेळेस समजा आपल्याला वाटलं की आता मोबाईल बघायचा बंद करायचा आणि काहीतरी एखादा छान लेख लिहायचा. चालू परिस्थितीवरती वेगवेगळ्या याच्यावरती मी लिहिलेलं आहे. माझ्या जीवनामध्ये मी खूप लिहिलेलं आहे महाराज. मी तुम्हाला दाखवेल आता. माझ्या जवळपास अशा मोठमोठ्या फाईल भरलेल्या आहेत. किती आहेत ते मी मोजले सुद्धा नाहीये. सातत्यानं मी लिहित गेलो. जवळपास बघा 20 वर्षापासून मी लिहितोय. अनेक वेगवेगळ्या याच्यावर लिहिले. माझी 2 पुस्तकं प्रकाशित आहेत. 3 पुस्तकं आहेत, सॉरी. पहिली शाळा एक शाळा ही माझी पहिली कादंबरी आहे. त्याच्यानंतर अंधारातली दिवाळी मी नुकतीच 2020 मध्ये लॉकडाऊन मध्येच प्रकाशित केली. त्याच्यानंतर पहाट विवेकाची, जागर संत विचारांचा, आणि आणखी एक कथासंग्रह मी लिहितोय सध्या, पण वेळ भेटत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला डिस्टर्ब होतो, त्याच्यामुळे ते राहून जातं. पण लिहिणं आणि वाचन हे माझे फार आवडीचे छंद आहेत. मी जे महाराज झालो, मी कीर्तनकार झालो, याच्यामध्ये माझा वाचण्याची सवय, लिहिण्याची सवय याचा सिंहाचा वाटा आहे. मी वाचत गेलो, हातात पडणारं प्रत्येक पुस्तक वाचत गेलो, आणि त्या वाचण्याच्या छंदापायीच मी पुस्तकाचं दुकान टाकलं होतं बीडमध्ये. पहिलं साहित्य, पहिली भेट तिथंच झाली होती. मी मराठी साहित्य आणि मराठी साहित्याची माझी आवड मला जोपासायची होती. मला काही त्याच्यातून पैसा कमवायचा नव्हता, पण आपल्याला शाळा सुटल्याच्या नंतर बसायला एक व्यासपीठ होईल, आपली वाचनाची आवड आणखी जोपासता येईल, याच्यामुळं मी नवगण कॉलेजच्या समोर अगदी मी दुकान सुरू केलं. बरेच दिवस, पण ते काय साल काय 2010ला सुरू केलं. पण ते 3-4 वर्षामध्ये मी 2014 पर्यंत चालवलं. डिस्टर्ब होऊ लागला, दुकानावर बसायला कोणी नसायचं, मी शाळेत असायचो, मुलं काही मिळत नव्हते, म्हणजे असं होऊ लागलं. कॅमेरे वगैरे सिस्टीम नव्हती, काही नव्हती. कॅमेरा वगैरे सिस्टीम असती तर मी ठेवलं. आणि मग ते छंदापायी कंटिन्यू करा, थांबू. नमस्कार. आपण सरांच्या खोलीमध्ये आलो, जिथं सर व्यासंग आहे, सरांचं वाचन आहे, लिखाण आहे. तर मी सरांना विचारून इच्छितो किंवा तुमच्या वाचनाबद्दल सांगा. स्वतःचे समजा तुमच्या प्रकाशित झालेल्या बातम्या वगैरे दाखवा. आपला आत्ताच विषय झाला की मी माझ्या जीवनामध्ये खूप लिहिलेलं आहे, आणि लिहिणं हा माझा फार आवडीचा छंद आहे. मी सातत्याने लिहितो. मन उद्विग्न करणारी सायंकाळ नावाचा हा लेख होता. याच्याबद्दल सांगतो. आम्ही इथे मैदानामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये फिरायला गेलो होतो. काही मुलं तिथं बर्थडे साजरा करण्यासाठी आली होती, आणि एकमेकांना खाण्याच्या ऐवजी केक कापला होता, आणि तो केक खाण्याच्या ऐवजी एकमेकांच्या तोंडाला घोळसत होती, आणि तो अगदी किळसवाना प्रकार होता. त्या ती जी सायंकाळ होती, तो प्रकार पाहून मला काही राहवलं नाही, आणि त्याच्यानंतर हा लेख जन्माला आला होता, मन उद्विग्न करणारी सायंकाळ. त्याच्यानंतर हीच ती संधी आहे. लॉकडाऊनमध्ये माणसं पॅनिक झालेले होते, आणि मग लोकांनी पॅनिक न होता आलेल्या परिस्थितीला कसे 2 हात करावेत, काय करायला पाहिजे, त्या काळामध्ये सुट्टीचा कसा वापर केला पाहिजे, या संबंधामध्ये हीच ती संधी आहे. हा लेख होता. उद्याच्या सुंदर दिवसांसाठी हल्लीची मुलं 9वी 8वीच्या बातम्या येतात की 9वी 8वीची मुलं व्यसनाधीन झालेली आहेत. वेगवेगळ्या प्रकार बीडमध्ये प्रकरण, एक फ्रंट पेजला पार्श्वभूमीला मी बातमी वाचली
की काय सुलोचन हे करण्यासाठी पंक्चरसाठी सुलोचन वापरतात किंवा फेविकॉल वापरतात. तो फेविकॉलची ती नशा करून मुलं कशी रसातळाला चाललीत, कशी व्यसनाधीन झालीत, त्या प्रकारावरती मी उद्याच्या सुंदर दिवसांसाठी हा लेख त्यावेळेस लिहिलेला होता. इथे वारकरी संप्रदायाचं वैभव, विनोद भूषण, बीड जिल्ह्याचे विनोद वैभव म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल ते इंगळे बाबांच्या निधनानंतर, कोरोनामध्ये यांचं कोरोनानं निधन झालं संभाजीनगरला. आणि त्याच दिवशी निधन झाल्याच्या नंतरही मी बातमी सोशल मीडियाला ऐकली आणि मी त्यांच्या सगळा, माझे इंगळे महाराजांचे फार स्नेहाचे संबंध होते. अनेक वेळेला बाबा नेहमी मला स्वतःहून फोन करायचे, काय चाललंय माधव बाबा, माधव बाबा शिवाय मला ते बोलत नसायचे. फार प्रेम होत आणि म्हणून मी हा लेख रडत रडत लिहिला होता महाराज. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मी असा फार भावनिक झालो होतो, माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यावेळेस हा लेख मी लिहिलेला आहे. कुलगुरूंची भेट, मी कृषी विद्यालयाला जवळपास 10 वर्ष काम केलं. मी आता तुम्हाला सांगितलं त्यावेळेस आमच्याकडे अचानक कुलगुरू आले होते आणि कुलगुरू एखाद्या कृषी विद्यालयाला भेट देतात ही फार मोठी गोष्ट होती. ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आले होते. मग त्यांनी भेट दिल्याच्या नंतर त्यांच्याबरोबरचे जे काही क्षण होते, त्यांनी आम्हाला केलेलं मार्गदर्शन, आम्ही त्यांच्याशी साधलेला संवाद, त्याबद्दलचा हा लेख होता कुलगुरूंची भेट. असे वेगवेगळे लेख आहेत. तुम्हाला काही कुठले कुलगुरू होते? हे कदम म्हणून होते, SS कदम कुठली म्हणून, university? परभणी विद्यापीठ, मराठवाडा कृषी विद्यापीठ, फार मोठी, म्हणजे मोलाची गोष्ट. हा, एवढा मोठा माणूस एवढी मोठी व्यक्ती नाही भेटू शकत ना. हा. आणि मला चांगलं आठवतंय त्यांनी त्या काळामध्ये भेट रजिस्टरला त्यांनी नोंद केली होती की तुमच्या विद्यालयातला स्टाफ हा खूप ऍक्टिव्ह आहे. म्हणजे ही आपली पोच पावती असते. त्याच्यानंतर बघा, दैनिक झुंजार नेतामध्ये मी काही दिवस एक सत्र चालवलं होतं, जागर, पहाट विवेकाची जागर संत विचारांचा, आणि त्याच्यामधले हे सगळे लेख आहेत. ही लेखमाला होती. मला वाटतंय जवळपास ते हे 35-40 लेख आहेत. म्हणजे दर गुरुवारी ही लेखमाला चालायची झुंजार नेत्यामध्ये. अशा वेगवेगळ्या प्रसंग, मोरे मास्तर नावाचे हा माझा काल्पनिक ही कथा आहे. एका हाडाचा शिक्षक असणारा डोंगर दऱ्यामध्ये जाऊन आदिवासींच्या मुलांना शाळेकडे कसा घेऊन येतो, त्याची काय कला वापरतो, त्या संबंधाने अशा म्हणजे एक लेख तुम्ही वाचत गेला तर तुम्हाला फार आनंद मिळेल. बघा, हे गावखेड्यातलं माझं बालपण काठोडा गावामध्ये गेलं आणि त्याचा सगळा प्रवास सर मी या लेखामध्ये मांडलेला आहे. मी कसा लहानाचा मोठा झालो, मी नद्या ओढ्यांना कसा फिरलो, डोंगर दऱ्यामधून कसा फिरलो, जांभळं काय, कारं काय, बोरं काय, ओढा तुडवत कसं फिरायचो, काय करायचो, हे या लेखामध्ये आलेलं आहे. आमची आजी होती, अक्का म्हणायचो आम्ही तिला, आणि त्या आजीनं आम्हाला, म्हणजे मी तुम्हाला सांगायचं राहून गेलो की आम्ही काही वर्ष, 2 वर्ष आम्ही बीडमध्ये आलो, 5वी 6वीचे वर्ष राहिलो. त्याच्यानंतर आमची आजी आम्हाला भाकरी खाऊ घालायला आली बीडमध्ये, आणि तिन्ही वेळेला आम्हाला ही आजी गरम भाकरी करून गरम स्वयंपाक करून खाऊ घालायची. तिच्या ज्या सगळ्या आठवणी आहेत, ती आठवणीतली आजी हा लेख लिहिलेला होता. म्हणजे अशी ही सगळी लेखमाला आहे. मी कवी म्हणून सुद्धा माझ्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. जवळपास 500 कविता माझ्या असतील. त्याच्यामधल्या एकही कविता आहेत मी काही कात्रणं जेवढी काही शक्य झाली ती माझ्याकडे आहेत. कोरोनामधली हेही दिवस जातील नावाची ही कविता आहे. त्याच्यानंतर पाऊस पडू लागला की, म्हणजे कवीचं काय असतं, जसं जसं घटना घडते त्या अनुषंगाने आपल्याला कविता सुचते. ही पाऊस पडू लागला की नावाची कविता फार गाजली होती. प्रशासनाच्या सूचनेचे पालन नावाची कविता होती. शिक्षण आणि जीवन अशा अनेक कविता या आहेत. पक्षी म्हणाला माणसांना नावाची एक कविता आहे. मला दैनिक चंपावती पत्रनं या सगळ्या कविता प्रकाशित केलेल्या आहेत. त्यांच्याकडे माझी ही काव्यमाला सुरू होती. जवळपास ही काव्यमाला 1.5-2 वर्ष चालली. अरे बाबा, म्हणजे खूप काही केलेलं आहे. पण ते काय आहे, बऱ्याच वेळेला
तुम्हाला कात्रणं काय असतं, आपण नेहमीच आपल्याकडे पेपर मिळतात, तुम्ही ते कात्रणं काढू शकतात असं काही नाही. पेपरात बातमी छापून आली नावाची ही कविता आहे. मला मोह झाला ही कविता तुम्हाला वाचून दाखवतो मी. वेळ आहे ना तुमच्याकडे? भरपूर. बरं. पेपरात बातमी छापून आली, याचं सेपरेट करायचं आपलं. पेपरात बातमी छापून आली, तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. पेपरात बातमी छापून आली, तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. पोलीस आले, पत्रकार आले, पंचनामा करून निघून गेले. पोलीस आले, पत्रकार आले, पंचनामा करून निघून गेले. पांढऱ्या कपड्यातले पुढारी आले, मदतीचे आश्वासन देऊन गेले. वस्तुस्थिती काही दिलं नाही, फक्त आश्वासन दिलं. बायकोचा जन्माचा सोबती गेला. एक व्यक्ती गेल्याच्या नंतर काय परिस्थिती निर्माण होते? मग अशी तुम्ही म्हणलात आत्महत्या करणाऱ्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? एक व्यक्ती जर कुटुंबातला निघून गेला तर त्याची इजा किती जणांना पोहोचते? बायकोचा जन्माचा सोबती गेला, आयुष्यभराचा वनवास पदरी आला. लेकरांचा बाप गेला, मुलांचा बाप गेला. पितृछायेचा मांडव मोडला. आई वडिलांचा लेक गेला, पोरांचा बाप गेला, बायकोचा पती गेला, आई वडिलांचा लेक गेला, म्हातारपणाचा आधार गेला. म्हातारपणी आई वडिलांना आधार आपला लेक असतो, तो गेला की आई वडील, म्हातारे आई वडील पोरकी झाली. लाडक्या ताईचा भाऊ गेला. एक व्यक्ती गेल्याच्या नंतर हे सगळ्या सर्कलवर कसा विपरीत परिणाम होतो ती सांगणारी कविता आहे. लाडक्या ताईचा भाऊ गेला, माहेरचा आधार संपला. मुलीचा माहेरचा आधार भाऊ गेला ना, कोणी नसतं. रक्षाबंधनाला बहीण एवढी रडू लागते महाराज. हे ज्याच्या जीवनामध्ये घडतं फक्त त्याला जाणीव असते. सासू सासऱ्यांचा जावई गेला. आता या कुटुंबाला तर त्याची इजा आहेच, त्याचा फटका आहेच, पण तिकडं सासू सासऱ्यांचा जावई गेला, मुलीचा संसार उघड्यावर पडला. त्यांची मुलगी विधवा झाली, तिचा संसार उघड्यावर पडला. भावाचा पाठीराखा दादा गेला, लहान भावाचा दादा गेला. पाठीराखा असतो भाऊ म्हणजे. खंबीर पाठिंब्याचा दोर तुटला. मित्रांचा जिवलग दोस्त गेला. मित्रांचं सुद्धा नुकसान होत. जिवलग दोस्त गेला, मनातलं सांगणारा सखा हरवला. अनेक नात्यांना पोरकं करून, एक नव्हे अनेक नात्यांना पोरकं करून तरुण शेतकरी गेला निघून. तरुण शेतकरी निघून गेला, स्वतः गेलाय, गरज नव्हती पण गेला. दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली. त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळी बघा, पेपरात बातमी छापून आली. पेपरामध्ये बातमी छापून आली. काय बातमी छापून आली? तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. बस, काही याच्या पलीकडे झालं नाही. शेतकऱ्याच्या जीवनी, एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या त्या शेतकऱ्याच्या घरातलं हे दुर्दैव आहे. पैसा मिळाला नाही त्याला, नुसता पंचनामा झाला. पोलीस आले, अमुक आले, पेपरला बातम्या आल्या, नुकसान झालं मित्रांचं, नुकसान झालं बहिणीचं, नुकसान झालं सासू सासऱ्यांचं, नुकसान झालं आई वडिलांचं, भाऊ गेला, मुलगा गेला. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही एखादी घटना पेपरला वाचता त्यावेळेस आपल्याला या कविता अशा सुचतात. आणि म्हणून काही कविता दुःखाच्या आहेत, काही आनंदाच्या आहेत, अशा वेगवेगळ्या कविता. आणि हे आहे तुमचं एखादं प्रकाशित साहित्य वगैरे? हो सर. तर मी आता तुम्हाला बोलताना म्हणालो की आजवर माझ्या जीवनामध्ये मी 3 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि 4थं एक सुरू आहे, कथा संग्रह आहे. तो कधी होईल काही सांगता येत नाही, पण ही शाळा एक शाळा या पुस्तकानं मला फार मोठी ओळख दिली साहित्य क्षेत्रामध्ये. ही माझी पहिली कादंबरी आहे. खूप गाजली. एखादा शिक्षक, एखादा जर मुख्याध्यापक जर चांगला असेल तर शाळा कशी परिवर्तन कसं चांगल्या गोष्टीमध्ये होतं, शाळाचा विकास कसा होतो, शिक्षकांना कशा चांगल्या सवयी लावतो, ही सांगणारी कादंबरी आहे शाळा एक शाळा. त्याच्यानंतर
हे दुसरं दाखवतो, अंधारातली दिवाळी. अंधारातली दिवाळी हा कथासंग्रह आहे आणि या कथासंग्रहाला जी प्रस्तावना आहे, मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल बघा. ही प्रस्तावना कवी हनुमंत चांदगुडे बारामती यांची या कथासंग्रहाला ही प्रस्तावना आहे. हनुमंत चांदगुडे कोण आहेत तुम्हाला सांगतो. आपल्या इयत्ता 8वीच्या बालभारती पुस्तकामध्ये, बोर्डाच्या पुस्तकामध्ये त्यांची कविता आहे. तर त्या कवितेचे हे कवी आहेत, म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये ज्यांची कविता समाविष्ट झालेली आहे अशा कवितेचे हे कवी आहेत. आणि म्हणून यांची ही प्रस्तावना आहे. त्याच्यानंतर हा ग्रंथ मी सादर केलेला आहे. माझे जिवलग मित्र आहेत लोकपत्रकार भागवत तावरे सर, दैनिक लोकाशाचे वृत्त संपादक आहेत आणि सरांचं माझ्यावर फार प्रेम आहे. आमचे फार चांगले ऋणानुबंध आहेत. तर यांना मी समर्पित केलेलं, यांचं मला फार सहकार्य लाभलेलं आहे. याच्यामधले सगळे लेख लोकाशाला प्रकाशित झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं हा लेख संग्रह आहे. अंधारातली दिवाळी याचा पहिलाच कथासंग्रह आहे. याच्या अगोदर मी कथासंग्रह कधी लिहिला नव्हता. हा सुद्धा फार कथासंग्रह गाजलेला आहे. त्यानंतर पहाट विवेकाची जागर संत विचाराचा हा आध्यात्मिक लेख संग्रह आहे. ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि तुकोबरायांचे काही अभंग, 10 तुकोबरायांचे अभंग आणि 10 ओव्या माऊलींच्या, अशा 20 याच्यावरती हे पुस्तक आहे. फार छान आहे. वाचकांमधून फार चांगला प्रतिसाद मला मिळालेला आहे. ही वाचकांची ऊर्जा मला बळ निर्माण करून देते. असं अनेक मोठं लिखाण मी माझ्या जीवनामध्ये करू शकलेलो आहे. सगळ्या लोकांचं प्रेम आहे, साहित्यिकांचं प्रेम आहे. आणि वारकरी कीर्तनकार म्हणून काम करत असताना, गावं फिरत असताना अनेक माता माऊल्यांचे हातचं मी जेवलेलो आहे. प्रेम आहे. लोकांनी फार प्रेम दिलं महाराज. या प्रेमामुळेच ही सगळी उतराई होऊ शकणार नाही. तर अशा पद्धतीनं हा माझा प्रवास आहे. अतिशय सुंदर मुलाखत झाली. तर समजा आपल्यामुळं कुणाच्या तरी जीवनातली, समजा तुमचं वय किती? माझं 42. आपल्यामुळं नवीन पिढीची 42 वर्ष वाचावी, तर त्यांनी काय म्हणजे पाथ फॉलो करावं, की काय कसं कसं जीवन जगलं पाहिजे? जीवनामध्ये फक्त दुसऱ्याला त्रास न देता जगता आलं पाहिजे. शाकाहार असला पाहिजे, पवित्र तुळशीच्या माळा घातल्या पाहिजेत. मांसाहारानं क्रोध निर्माण होतो. चांगलं जगलं पाहिजे. भले तुम्ही महाराज म्हणून नका जगू, फक्त माणूस म्हणून चांगलं जगता आलं पाहिजे. दुसऱ्यांबद्दल कधीच आपल्या मनामध्ये वाईट भावना कधी असली नाही पाहिजे. परस्त्री माते समान असली पाहिजे, भले ती कोणाची असो. हे काही जे सोशल जे नियम आहेत, ह्या नियमाला जर आपण अनुसरलो, आपण आनंदी जीवन जगतो. कोणाबद्दल द्वेष नाही, मत्सर नाही, काही नाही. आणि जीवनाचा प्रवास फार कमी महाराज. माणसाच्या तुमचं खरं नाही, माझं काही खरं नाही. पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं माझं तुकोबारायचे अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात काय, झोपीमध्ये अर्धे चालले, काय करे. आज आपण एवढी माणसं बघितली, सगळी संपत्ती सोडून एकटे निघून गेले. काय नाही, सगळं सोडून जायचे. फक्त आपण गेल्याच्या नंतर सुद्धा लोकांनी म्हणलं पाहिजे की नाही हा माणूस चांगला होता. म्हणून माझं एवढं सांगणं आहे या निमित्तानं की कुणाबद्दल द्वेष मत्सर जर झाले, होतातच, माझे सुद्धा होतात, पण याचा अर्थ जास्त दिवस नाही, सोडून द्यायच. काही दिवस चिडचिड होते, सोडून द्यायच. अशा पद्धती माणूस म्हणून जगताना, आता आपल्या चॅनलचं नाव आहे पैशाची कार्यशाळा. पैसा कमावलाच पाहिजे. उदास विचारे वेच करी हा भाग नंतरचा आहे, पण जोडून या धन उत्तम व्यवहार. पैसा जीवन जगण्यासाठी पैसा आवश्यकच आहे महाराज. पैसा कमावलाच पाहिजे. मी स्वतः ट्रेडर आहे महाराज. मी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो. माझं डिमॅट आहे का, ते तुम्हाला रीतसर आहे. त्याच्यामध्ये काही तुम्ही कोणाला फसवताय किंवा कोण, तुम्ही अभ्यास करताय. एखादी कंपनी आहे, त्या कंपनीचे तुम्ही भागधारक आहात, तुम्ही त्याच्यामध्ये वाईट काय आहे?
फक्त तुम्ही कोणाला जर फसवत असाल, तुम्हाला जर कोणाला जर अडचणीत आणून जर तुम्ही करत असाल तर ते मात्र चुकीचं आहे. पण एखादी गोष्ट तुम्ही जर उत्तम व्यवहारानं करत, उत्तम व्यवहार हा शब्द फार महत्वाचा आहे. आणि जो उत्तम व्यवहार आहे त्या उत्तम व्यवहारानं जर धन जोडलं, मग तुम्ही करोडपती जरी असले, आज कित्येक माणसं आहेत महाराज उत्तम व्यवहारानं धन जोडतात. तुकोबरायाचे अभंग ठेविले अनंत तैसेची राहावे, माणसांनी अर्थ चुकीचे घेतले. ठेविले अनंत तैसेची राहावे म्हणजे काय, मला 2 हात आहेत, मी जर 4 हाताची अपेक्षा केली, मी जन्मजात मंद बुद्धीचा आहे आणि मी अपेक्षा बुद्धिमानाची केली चालेल का? देवानं प्रत्येकाला एक स्किल दिलेलं आहे. मला जर देवानं जर कलाकार बनवलं असेल, मला जर गायक बनवलं असेल, तर ते त्याचं गिफ्ट आहे. मला त्यानं दिलंच नाही, गळाच दिला नाही आणि मी म्हटलो नाही नाही मला गायक व्हायचं, कसं काय शक्य आहे? ठेविले अनंत ते तुला दिलंय ना. प्रत्येकाला एक वेगळं गिफ्ट दिलेलं आहे. कोणामध्ये पत्रकार आहे, कोणामध्ये चित्रकार आहे, कोणामध्ये संगीतकार आहे, कोणामध्ये नाटककार आहे, कोणामध्ये काय आहे. सगळे सचिन तेंडुलकर नाही झाले, सगळे कपिल देव नाही झाले, सगळे पीटी उषा नाही झाले, सगळे सुनीता विलियम्स नाही झाले, सगळे अमिताभ बच्चन नाही झाले, सगळे ऐश्वर्या राय नाही झाले. सुंदर आहेत, ऐश्वर्या राय पेक्षा सुंदर आहेत. अभिनय कला सगळ्याकडे असेल असं नाही, सगळे माधुरी दीक्षित नाही होऊ शकत. तुम्हाला काय दिलंय देवानं ते ओळखा आणि मग ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान, हे मात्र सातत्यानं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. चित्तामध्ये जर समाधान नसेल, तुम्ही टाटा बिर्ला एवढी जरी संपत्ती कमवली, तुम्ही जर दुःखी असाल तर तुमच्या त्या संपत्तीचा उपयोग नाही. मग कधी कधी असं वाटतं की आपल्यापेक्षा एखादा शेतामधला माणूस, कबाड कष्ट करणारा माणूस फार सुखी महाराज. तुम्ही रस्त्याने जाताना ते नाल्या काढणारी लोक असतात, काम करणारी लोक असतात ना, दिवसभर उन्हात राहून दगड फोडणारी लोक, संध्याकाळी घरी गेले, जेवण केले की ते पोताड्यावर झोप येते त्यांना चांगली. आपण एवढ्या मोठ्या घरात राहतो, मोठमोठ्या गाद्यावर, एसी काय, आणि तरी जर चित्तामध्ये समाधान नसेल तर मग त्या जगण्यालाच काय अर्थ नाही. म्हणून हे संतांचे अभंग ज्यावेळेस, पैसा बिलकुल कमवलाच पाहिजे. तुमच्या चॅनलचं नाव आहे, कमवलाच पाहिजे. आज तुम्ही मी पेट्रोल पंपवर गेलो आणि त्यांना म्हणलो की मी महाराज आहे, मला पेट्रोल टाका, ते देतील का? ते म्हणतील तुम्ही महाराज आहे, तुमच्याबद्दल आदर आहे, अगोदर पैसे घेऊन या, आम्हाला पैसे द्या, मग पेट्रोल टाक. तुम्ही कापड दुकानात गेले, आम्हाला कपडे द्या, मी महाराज आहे, असं म्हणून चालेल का? महाराज तुम्ही घराच्या बाहेर पडले की 500 रुपयाची नोट तुमची कुठं जाते कळत नाही. साधे फळं घ्यायचे म्हणजे 100 रुपयाच्या खाली तुम्हाला फळं येतात का? म्हणजे पैसा कमवलाच पाहिजे, हे तुम्हाला मी ऑन रेकॉर्ड सांगतो. कमवलंच पाहिजे, फक्त उत्तम व्यवहार हा शब्द लक्षात, काही मूल्य तत्वे, काही तत्वे आपण जपली पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. मी सांगितलं, दुसऱ्याला दुःख न देता जगता आलं की माणसाला समाधान मिळतं. मी संध्याकाळी शांत झोपू शकतो की मला माहिती मी कोणाचं वाटोळ केलं नाही, मी कोणाला त्रास नाही दिला, मी कोणाला फसवलं नाही, म्हणून मी माझ्या अंथरुणात शांत झोपू शकतो. पण मी जर कोणाचं काही चोरलं असेल, मी जर कोणाला फसवलं असेल, तर माझं अंतःकरण मला झोपू देत नाही. जीवनामध्ये एवढं केलं ना बस. जाता जाता एक शेवटचा प्रश्न, की तुमच्या लेखी शाश्वत श्रीमंतीची काय व्याख्या आहे? शाश्वत श्रीमंती ही पैशामध्ये नाही, पण पैशाशिवाय सुद्धा नाही. पैसा हे साधन आहे, पण चित्तामधलं समाधान आणि तुमचं वागणं, तुमच्यामधले जे हे आहेत ते मात्र तुम्ही जागे ठेवले पाहिजेत. ज्याला आपण विवेक म्हणतो. विवेकानं आपण जगलं की शाश्वत श्रीमंत माणूस होतो. विवेक आपला चांगला असला पाहिजे. दुसऱ्याचं काहीतरी चिरावून ह्याला त्रास देऊन त्याचं घ्यायचं, तो माणूस सुखी नसतो महाराज. शेवट एक आपण रॅपिड फायर म्हणून राऊंड घेतो. 3 प्रश्न असतात. येस. पैसा महत्वाचा की ज्ञान? अर्थातच ज्ञान. पैसा महत्वाचा की शरीर? शरीर. पैसा महत्वाचा की वेळ? वेळ.
तर बऱ्याचदा काय होतं, आपण पैशाची कार्यशाळा हे करतो आणि मग पैसा सोडून बाकीच्या विषयावर बोलायला लागते. तर मग लोक समोर होतात की तुम्ही पैशावरती काही बोलत नाहीत. तर त्याच्याबद्दल काय सांगा, किंवा पैसा मग हे अंतिम कशा पद्धतीने येतो, कसा टिकवायचा, कसं वाढवायचा, आपण ठराविक एखादं काम करतोय, समजा मी शिक्षक आहे, पैशाचे एक वेगळं शास्त्र आहे. पैसा म्हणजे तुम्ही गुंतवल्याशिवाय तुम्ही मोठे होणार नाही. मी तुम्हाला आता जर सांगितलं की मी एक ट्रेडर सुद्धा आहे. मी छोट्या प्रमाणात ट्रेडिंग करतो, पण करतो. पण ज्यावेळेस तुम्ही पैसा गुंतवता, माझ्याकडे जर समजा 1,00,000 रुपये आहेत आणि मी जे घरी कपाटात ठेवले 10 वर्षानं काढले, तर ते 1,00,000चं मूल्य ते चुकीचं गेलं. हे जर मी पैसे बँकेमध्ये टाकले असते तर 1,00,000चे 2,00,000 झाले असते, बरोबर. 7 वर्षाला साधारणतः 7-8 वर्षाला दामदुप्पट असेल. दामदुप्पट 2 पण 1,00,000 पैसे जसे तसे मी नोटा ठेवल्या कपाटात. पण झालं काय, पैसा वाढवता आला पाहिजे तुम्हाला. आणि आजचं जे हे सगळं जे जग आहे ना महाराज, ही बघा तुम्ही, पैसा कुठं गुंतवायचा, कोणी प्लॉटिंग करते, कोणी काय करते, तुम्ही पैसा गुंतवा. पैशाला ठेव. पैसा जर गुंतला नाही, तुम्ही घरात ठेवलं, तर ते तुम्हाला मूल्य त्याचं वर्धन होत नाही. मूल्य वर्धित झाला पाहिजे पैसा. आज सोन्याचा भाव 10-15 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितला असेल तर सोन्याचा भाव किती होता, आज किती आहे? 1982 वगैरे साली मला वाटतं 200-300 रुपये सोनं असेल. हा, बरोबर. आज 7,200 आहे. हा, हे कला जमली पाहिजे. आणि तुम्ही ज्यावेळेस पेरणा, समजा माझ्याकडं पायलीभर धान्य, ती एक राजाची गोष्ट असते, त्याला 4 मुली असतात आणि तो 4ही मुलींना काही दाणे देतो, मोठमोठे दाणे देतो. पहिल्या मुलीला दाणे देतो, ती पहिली मुलगी तव्यावर टाकते आणि ते भाजून खाते. दुसरी मुलगी घेते, खिडकीतून बाहेर फेकून देते, काही कामाचे नाही म्हणते. तिसरी मुलगी घेते आणि शेतामध्ये जाऊन ती पेरून टाकते. तो बाप राजा म्हणत असतो की मी तुम्हाला जे धान्य दिलेलं आहे, त्या 3ही मुलींना विचारतो, जे तुम्हाला मी धान्य दिलेलं आहे, हे मी धान्य तुम्हाला 10 वर्षांनी विचारेल. तर ती पोरगी एका पेटीमध्ये ठेवते आणि दाखवते, बाबा तुम्ही मला जे 10 वर्षापूर्वी धान्य दिलं होतं, हे मुठभर धान्य तुमचं परत. दुसरी मुलगी म्हणते, बाबा मी त्याच वेळेस खिडकीच्या बाहेर टाकलो. तिसरी मुलगी म्हणते, बाबा चला मी तुम्हाला दाखवते. तर 10 वर्षामध्ये प्रत्येक वेळेला पेरून संपला की, सीझन संपला की पुन्हा शेतामध्ये पेरायची काही धान्य, पुन्हा त्याच्या थप्प्या गोडाऊनला लावायची. असं करत करत एक गोडाऊन भरलं होतं त्या मुलीचं. तसं पैशाचं आहे. अर्थात कीर्तनकाराचा हा विषय नाहीये, पण तुमचं चॅनल आहे म्हणून या संबंधानं मी हे तुम्हाला उदाहरण. अतिशय सुंदर विवेचन आणि ज्ञानाचा भंडार आहे. आणि तुमच्या जीवनातले प्रत्यक्षातले अनुभव हे तुमच्या कीर्तनातून उतरतात, तुमच्या ज्ञानात आहेत, तुमचा व्यासंग आहे. तुम्ही एक कवी आहात, लेखक आहात, वक्ता आहात, कीर्तनकार आहात, प्रवचनकार आहात, कथाकार आहात. म्हणजे आयुष्यामध्ये एवढं सगळं मिळणं ही कदाचित समजा ईश्वराची इच्छा आहे. ते तुम्ही टिकवलं, जोपासलं, वाढवलं. अतिशय सुंदर आणि देखणी मुलाखत झाली. याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. किती